माझ्या वर्गात एक मोठ्या बाई होत्या, सर देशपांडे म्हणून. त्यांचा नवरा हाफकिन इन्स्टिट्यूटचा डेप्युटी डायरेक्टर होता. आणि त्यांना इन्स्टिट्यूटचा एरिया खूप मोठा आहे, तुम्हाला माहितीच आहे की त्या मेन रोडपासून थोडं आत गेले की इन्स्टिट्यूट सुरू होतं, मागे परवड सगळं. तर त्या तिथेच राहत होत्या. त्यांचा मोठा बंगला होता. आणि मग मी अभ्यासासाठी म्हणून फेब्रुवारीमध्ये रजा घेतली. तर त्या मला काय म्हणाल्या की अरे मी संग्रहालयात जाऊन बसायचो, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात, तर तू माझ्या घरी येत जा. मग मी त्यांच्या घरी जायचो तिथे. आणि त्यांची ती आत्या होती चंद्राकर नाटके. आणि त्या 102 वर्ष झालं, 4 का 6 साली काहीतरी गेल्या. तर त्यांनी शकुंतलाला कोणत्या खोलीत राहत होती ते सगळे नेऊन दाखवलं. आम्ही त्यांना भेटायला जायचो. चंद्रा कर्नाटकी म्हणजे इतकं प्रसन्न व्यक्तिमत्व होतं की आम्हाला कंटाळा आला की आम्ही त्यांना भेटायला जायचो आणि फ्रेश होऊन यायचो. आणि किती म्हणजे मी तुम्हाला 99व्या वर्षी त्या बाई खोलीतून उठून स्वयंपाकघरात जेवायला जायच्या आणि परत यायच्या. तर सगळं म्हणाले, आम्ही त्यांना आत्या चंदू आत्या म्हणायचं बरं का, तुम्ही का चंदू आत्या एवढे करता, इथे ताट मागून घ्यायचं. तसं नसतं म्हणले, ताट मागून घ्यायचं, मग ते हे करेत. आणि या आमच्या इथले कामगार बायका तसं काही स्वच्छ नीट करत नाहीत वगैरे, आपण तसं नाही म्हणून मी तिकडेच जाते असं. पण ते जात असं. फक्त शेवटचे 6 महिने त्या झोपून होत्या, बाकी कधी नाही. सगळं चालत जायचं, चालत यायचं, इकडे तिकडे वगैरे सगळं असं. आणि विचार इतके चांगले. मला एकदा म्हणाल्या, दत्ताभाई म्हणायचे मला, दत्ताभाई आपण तरुण मुलामुलींना दोष देतो, आपण त्यांच्यासाठी काय करतो, आपण काहीतरी केलं पाहिजे. माझ्या डोक्यात एक योजना आहे, तुम्ही लिहून घ्या. असं म्हणून असं ते त्यांचं चालायचं सगळं. त्यांच्याबरोबर मी एक त्या जेव्हा 100 वर्षाच्या झाल्या तर एक पुस्तिका काढली होती. म्हणजे त्या हुजूर पागेत शिकल्या. हुजूर पागेला जेव्हा 25 वर्ष पूर्ण, म्हणजे त्या कशा होत्या पहा, की हुजूर पागेला जेव्हा 25 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांनी हुजूर पागेचा पोवाडा लिहिला आणि स्वतः गायला, वाजवून, डफ वाजवून. मग 50 वर्ष झाली तेव्हा पुढचा पोवाडा लिहिला, 75 वर्ष झाली तेव्हा पुढचा पोवाडा लिहिला, आणि 100 वर्ष झाली तेव्हा पोवाडा लिहिला. असं तर तो मी प्रसिद्ध केला होता. हुजूर पागेचे 100 वर्ष झाली तेव्हा. आणि तिथे सगळ्या जुन्या विद्यार्थ्यांनी जमलं होतं, त्यांना वाटून टाकलं होतं. तर त्यांनी या सगळ्या बहिणी कुठे राहायच्या, काय करायच्या ते सांगितलं. तर ह्या ज्या मोठी बहीण जी चंदू आत्या, त्यांचं शिक्षक म्हणजे हरा दिवेकर म्हणून तिथे शिक्षक होते. पण ते मोठे प्रोफेसर होते, विद्वान होते, खूप अत्यंत विद्वान होते. ते मूळचे ग्वाल्हेरचे. आणि त्यांनी या चंदू आत्यांना ग्वाल्हेरच्या राजकन्याचे शिक्षक म्हणून नेमलं होतं. आणि चंदू आत्या तिथे राहत होते राजवाड्यात काही दिवस. आणि ती मुलगी कोण, तर महाराष्ट्राचे सोशल वेलफेअरची मंत्री झालेली, काय तिचं नाव सांगतो तुम्हाला, म्हणजे अक्कलकोटची राणी, ती सुशीला राजे पटवर्धन, अक्कलकोटची राणी. ती चंदू आत्याने तिला शिकवलेलं होतं. हे महत्त्वाचं आहे चंदू आत्यांच्या बाबतीमध्ये. भरत मुलीचं नाट्यशास्त्र लिहिलेलं. गोदावरी आत्यांना चंदू आत्या म्हणायचे. नाही, ते गोदावरी केतकरांचं. गोदावरी केतकरांचं हे महत्त्व आहे की त्यांनी भरत मुनीचे नाट्यशास्त्र हे पुस्तक लिहिलं. ते तुम्हाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात पाहायला मिळेल. आणि ते तुम्ही पहा, कारण कदाचित त्याच्यावर काही त्यांनी लिहिलं असेल स्वतःबद्दल किंवा काही, तर त्यात तुम्हाला ते मिळेल. नंतर चंदू आत्या आणि गोदावरी वेगळे आहेत का एकच आहेत? नाही, चंदू आत्या आणि गोदावरी एकच आहे का वेगळे आहेत?
नाही त्या चंदू त्यानंतर होत्या तिथे, म्हणजे त्याने पाहिलेलं आहे, एकमेकींना पाहिलेलं आहे. अच्छा. हां, त्या पण ते दोघी चंदू वेगळ्या आता आहेत. ह्या नंतर. पण हम्म. चंदू आता ह्या मी म्हणल्याप्रमाणे कर्नाटकी त्यांचं नाव, हां हां. आणि त्या विवाहित राहिल्या होत्या असं. पण आणि ह्या ज्या आहेत ह्या इकडे हिंगण्याला शिकल्या सगळ्या. म्हणजे त्यांची गृहिता गमा पदवी असायची, बरं. बे लेव्हलची, त्याचे ते हे होत्या. म्हणजे एक मोठे आपले लेखक जोशी म्हणून, त्याने त्यांना शिकवलेलं बरेच, म्हणजे असे तिथे म्हणजे. पण यांचं जे दिवेकर जे होते ना, दिवेकर, ते त्यांच्या घरीच राहत, कुणाच्या कमात्याच्या घरी राहत, या सगळ्या बहिणी तिथे राहत. पण दिवेकर हे मोठे शास्त्री होते. आणि या चंदू आत्या नाही काय गोदावरी बाई आहेत ना, त्या दिवेकरांच्या जवळ पर्सनल असिस्टंट असं त्यांनी काम केलं. हिंगणे शिक्षण संस्थेमध्ये काम करीत असताना यांच्यावर, दिवेकरांवर काही किटाळ आलं आणि ते मोठं काही प्रकरण झालं. संस्थेमध्ये असतातच असे. तर चंदू आत्याने 1.5 महिना काम करून ती सगळी कागदपत्र जोडून त्यांना माहिती लिहून दिली, आणि त्याच्या आधारे मग ते संपलं प्रकरण. गोदावरी गोदावरी केतकरांनी केलं ते काम, सगळं केलं. त्यानंतर दिवेकर त्यांना घेऊन आपल्याबरोबर फ्रान्सची त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती, तर दिवेकरांनी गोदावरी केतकरांना घेऊन गेले होते फ्रान्सला त्यांच्याबरोबर. एवढी मला माहिती आहे. ग्वाल्हेरला कोणत्या गोदावरी केतकर ग्वाल्हेरला होत्या? ग्वाल्हेरला होत्या. आणि ग्वाल्हेरला अजून पण एक बहीण होती म्हटले तुम्ही ना मगाशी? ग्वाल्हेरला चंपावती केतकर, आणि ह्या म्हणजे अमर जोशींची बायको, ती सिव्हिल सर्जन होती गोदावरी हॉस्पिटलची. हे सगळे भगिनी तिथे बऱ्याच, तिथे या 4-5 जणी एकत्र राहत. आणि फक्त हे जोशी जी सिव्हिल सर्जन होती, ती त्या क्वार्टरमध्ये, सिव्हिल सर्जनच्या क्वार्टरमध्ये राहत. आणि कोणत्या गावाला? तिथे शिकायला होती ग्वाल्हेरला. शकुंतला पहिली 11 वर्ष करंपुण्यालाच राहिली. शकुंतला म्हणजे यांच्या सौ शकुंतला म्हणजे आजी. माझी बायको. तर ती 11 वर्षापर्यंत तिथेच राहिली. आणि ती घरच्या घरी स्वतः शिकली. आणि म्हणजे काय म्हणायचं त्याला, ते वाचन प्रचंड केलं. म्हणजे 11 वर्षाचं असताना तिचं महाभारत रामायण वाचून झालं. त्यांच्याकडे खूप पुस्तकं होती. असे ते एक पुस्तक मी तुम्हाला देतो, त्यात तिने ते कोकणाचं सगळं वर्णन केलेलं आहे. तिचं एक पुस्तक आहे शकुंतलाचं, ते आणि मी नावाचं. तर त्यामध्ये काय केलं आहे की ते कोकणातल्या वनस्पती आणि जिथे हे म्हणजे ते करंबोण हे कसं होतं माहिती आहे ना, की ते आता तसं राहिलं नाही. पण मी पहिल्या प्रथम गेलो तेव्हा म्हणजे तिच्याकडून मी नेहमी वर्णन ऐकायचो, पण ते डीप सायलेंट व्हॅलीमध्ये जाऊन राहिल्यासारखं होतं. म्हणजे जवळ गेल्याखेरीज घर दिसायचं नाही. म्हणजे घर असं होतं की इथे घर आहे ना, तर या बाजूला वर चढत गेलेली संबंध दाट झाडी होती, खाली विरळ झाडी आणि पलीकडे खाडी. मग मागच्या बाजूला गेलं की खाली उतरायचं आणि एक त्या ओढ्याला ते पर्या म्हणतात, तो पर्या ओलांडायचा, त्याच्यावर पूल बांधला होता तो. आणि मग मागे डोंगर, आणि तो थेट कुठे जायचा तर सगम मालशांचं गाव कुठलं ते, तिथे म्हणजे त्या तो डोंगर चढत गेलं 5 मैल की ते गाव लागायचं, असं ते होतं. आणि केतकी हे गाव कसं आहे माहिती आहे ना, की चुकून निघाला तुम्ही गुहागरकडे समजा एसटीने, की 3 मैलावरच एक फाटा उजवीकडे जातो. तुमचं आहे का?
पंचक्रोशीमध्ये येतं ना केतकी. हां, तर ते तिथ्या फाट्याला वळत वळत गेलं की बंदर लागतं. आणि एकेकाळी काय व्हायचं की बंदरापासून चढत उतरत घरापर्यंत जावं लागायचं. मग हळूहळू पुढे एस टी आली वगैरे. म्हणजे करमणाला जायचं तर दोन गोष्टी, एक म्हणजे त्या नावेने किंवा बोटीने जायचं, नाही तर मग एस टीने जायचं. आणि एस टी पूर्वी 2दाच होती, बरोबर. सकाळी आणि दुपारी. आता एस टीच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत असं. आणि आता त्यांच्या घरापर्यंतही रस्ता झालेला असं झालं. हो. पण त्यावेळेला तसं नव्हतं. हां हां ठीक आहे. हां तर आम्ही गेलेलो आहे. हां आम्ही गेलेलो आहे करंबोळ्याला हो घरी. का? पाहिलं आहे ना. हो. पण ते एकेकाळी ते तेव्हा म्हणजे तेव्हा आजी होत्या. बरं बरं हां. बरं. शाळा सुरू होती आपली, जी विश्व हिंदू परिषद चालवायची हां, ती शाळा सुरू होती. मी बघून आलेली आहे सगळं ते. मग या 9 बहिणी करमणूच्या बाहेर कशा काय गेल्या शिकायला वगैरे? कोण? या ज्या गोदावरी केतकर्णी सगळ्या भगिनी वर्ग? नाही, काय झालं, सकाळचे जे आजोबा होते ना, खूप काही केलं नाही. आजोबा आणि आजी, त्यांची ती जी खोली होती हम्म. ओसरीच्या तिथे डाव्या बाजूला हो. एक खोली, हो. तिथे ते दोघंजण तिथे बसलेले झोपलेले असायचे. काही केलं नाही म्हणाली त्यांनी काय. तर या मुलींना त्यांनी असं आडून उभं केलं. सगळ्या जेव्हा वयात आल्या तेव्हा, तुम्हाला लग्न करायचं की करायचं नाही, लग्न केल्याचे हे फायदे, लग्न करण्याचे हे तोटे, तुम्ही ठरवा, असं सांगितलं होतं. असं शका मला म्हणते बरं का. मग त्यांनी शिमल्याला शिकायला पाठवलं. म्हणजे ह्या ज्या आहेत गोदावरी गोदावरी, पहिल्या दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थिनी आहेत. कर्व्यांच्या याच्यात आश्रमातल्या असं आहे ते. म्हणजे इतकं ते जुनं आहे. मग म्हणाले 1 सालचा जन्म आहे, कल्पना करा ना. तर ते मग त्या सगळ्यांनी ठरवलं ना करायचं नाही. पुढे काही नाही केलं, पुढे काही नाही केलं. म्हणजे काय, आता ही जी वसंत गाडदऱ्यांची जी बायको, ते प्रेमविवाह आहे त्यांचा. वसंत गाडदरे हे स्वातंत्र्य सैनिक होते. ते वाडिया कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी पिस्तूल चालवलेलं होतं, पळून गेलेले होते. असं झालं ते. आणि मग ह्याची कुठे गाठ पडली वगैरे, काय मुंबईला का काय कुठे गाठ पडली, ते त्यांना आणि मग त्यांचं लग्न झालं असं. म्हणजे नाट्यशास्त्र सगळं पुस्तक यांनी लिहिलंय का गोदावरी केतकर्णी? कुठलं नाट्यशास्त्र ते पुस्तक आहे ते गोदावरी केतकर्णी सगळं पुस्तक त्यांनी लिहिलंय का कसं काय काय काय? आता काही जण काय म्हणतात की हरा देवेकर हे त्यांचे गुरु, तर त्याने तिला सांगितलेलं आहे, तिच्याकडे काही फार ते पुस्तक लिहिण्याची क्षमता नव्हती असं म्हणतात. कारण का तिने नंतर काहीच लिहिलं नाही किंवा कुठे एखादा लेख सुद्धा लिहिला नाही. त्यामुळे लोक म्हणतात त्याला म्हणजे एक प्रकारे हेच मिळतं. पण तरी सुद्धा ते पुस्तक, पहिलं पुस्तक नावावर त्यांच्या आहे. म्हणजे मराठीमध्ये नाट्यशास्त्राचा विचार पहिल्या कुणी केला? गोदावरी केतकर. असं ते होतं. त्या शिक्षक सांगतच असतात. ते काही विद्यार्थ्यांनी अशा आहेत की त्या मग स्वतः तयार होतात आणि पुढे जातात. काहींचं तसं नसतं, असं होतं. रोहिणी निलकेणी तुम्हाला माहिती असतील? रोहिणी निलकेणी मला ऐकू नीलकणी, रोहिणी निलकणी नाही माहिती. माहिती असेल, आठवत नाही तुम्हाला. तर मी युट्यूबवर शोधलं होतं गोदावरी केतकरांचं. तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे ग्वालियरचा एक रेफरन्स मिळतो. आणि या रोहिणी निलकणी ज्या आहेत त्यांच्या रेफरन्समध्ये पण त्यांच्या पण त्या कोणती नातेवाईक आहेत. आता ह्याच त्या गोदावरी केतकर का दुसऱ्या ते नाही माहिती. तर त्यांनी गुगलवर जी माहिती टाकली आहे त्याप्रमाणे त्या बंगलोरला कुठे होत्या त्या दुसऱ्या गोदावरी केतकरच्या, म्हणजे गोदावरी केतकरांबद्दल त्यांनी लिहिलं त्या. आणि तिकडे एका बिजवराशी त्यांनी लग्न केलं होतं.
बिजोड म्हणजे दुसरं लग्न झालेल्या माणसाशी त्यांनी तिसरं लग्न केलं, अशा कोणतरी गोदावरी केतकर अशा पण एक आहेत. मग ह्या आणि त्या काय तुम्हाला आहे काय आयडिया? मला इतकं काही अच्छा. माहिती नाही. आणि काय मी करमवण्याला वगैरे जायचो नाही असं नाही. पण आणि म्हणजे शकुंतलाचं सुद्धा काय झालं की आता आम्ही 85 सालापासून आम्ही इथे रामकृष्ण मठात जायला लागलो. आणि आता तिथे त्यावेळेला स्वामी बहुमानंद नावाचे होते. त्यांनी तो मठ म्हणजे अगोदर इथे तो खाजगी मठ होता, मग नंतर तो याला देऊन टाकला, कलकत्त्याच्या मठाला देऊन टाकला जागेसकट. आणि मग तिथे बहुमानंद म्हणून आले 84 साली. आम्ही 85च्या अखेरपासून जायला लागलो होतो. कारण का ते सकाळची एक मैत्रीण तिथे बागकाम करायला जायची, म्हणजे जायच्या तिथे. तिथे गाणं बिणं अमकं तमकं वगैरे असं काय काय असायचं चालेल. आणि मी जात होतो. मग मुलांच्या स्पर्धा घेतात म्हणून मग बहुमानंद म्हणाले, तुम्ही मराठीचे प्राध्यापक आहात तर तुम्ही जरा बघा मुलांचं. आम्ही मुलांचे शिबिरं वगैरे घ्यायचो, असं व्हायचं. तर पुढे असं झालं की शाखाला म्हणजे ते असं झालं की तिथे का जायला लागलो तर माझ्या एका मित्राने एकदा तो घरी जेवायला आलेला असताना सकाळला स्वामीजींचं कर्मयोग हे पुस्तक वाचायला दिलं. त्या पुस्तकाने ती खूप प्रभावित झाली. मग ती म्हणाली, त्याच्या मागे यादी होतीच, ही सगळी पुस्तक मला पाहिजेत. मग मी जाता येता उत्कर्ष बुगडेकोमधून आणून द्यायचो तिला. मग काही पुस्तकं उत्कर्ष बुगडेकोत नाहीत. मग मी त्यांना विचारलं, ते जोशीबा माझे चांगले मित्र, ते म्हणजे ते सिंहगड रोडच्या तिथे पायथ्याला मोठे तिथे मिळतील. मग तिथे आम्ही पुस्तक काढायला जायचो फक्त. मग नंतर एकदा स्वामीजींकडे गेलो, नमस्कार वगैरे सुद्धा केला नव्हता त्यांना, असेच बसलो होतो बोलत वगैरे. मग जायला लागलो. मग नंतर काय झालं, मग ते मठात काम वगैरे करायला लागलो. मग स्वतः शकुंतला बंगाली शिकली. मी तिने एका माणसाकडून लिपी आणि उच्चार शिकून घेतले आणि बाकी सगळं स्वतः शिकली. आणि मग इतकी तरबेज झाली की तिने विवेकानंदांचे गुरुबंधूंच्या आठवणीची सगळी पुस्तकं मराठीत केलेली. तिने मराठीत भाषांतरित केलेलं जर एकत्र केलं ना तर ते कुठेतरी 25,000 पानं होईल एवढं आहे. पण दुसरं काहीच करायचे नाही. तिचा आवाज अत्यंत सुरेख होता. आणि इथे एक गायिका राहते इथे पलीकडे, ती तिला काय सारखं म्हणायची, तू माझ्याबरोबर मुंबईला चल, तुझा आवाज व्हर्जिन आहे, म्हणजे एखाद्या जिप्सीसारखा आहे, त्याच्यावर प्रभाव कोणाचा नाही. आणि ते बरोबर आहे. 11 वर्षापर्यंत ती करमवणार राहिल्यावर प्रभाव कुठला असणार. तर ते तो आणि तुला फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप पैसे मिळतील. ते म्हणजे मला नको, मला नाही यायचं. आणि इथे तिने बाग वगैरे केलेली होती. आणि प्रचंड म्हणजे आमच्याकडे इथे 2 इंच उंचीचे म्हणजे हे होते, 2 इंच उंचीचे जमीन वाफे तयार केली होती इथे बाहेर वगैरे. आणि इथे सगळ्या कुंड्या होत्या ओढीने 30. खाली ज्या कुंड्या आहेत त्यातल्या बऱ्याच निम्म्या अर्ध्या इथल्या आहेत. तर ते तिला त्यात आवड सगळी असायची. आणि बरं तिला हे माहिती असायचं की कोणत्या झाडाला कमी पाणी लागतं, कोणत्याला जास्त लागतं, काय असतं, सगळं माहिती असायचं. पक्षींची तिला अतिशय आवड होती. मग इथे 2 हे परळी ठेवलेल्या असायच्या, त्यामध्ये त्यांना खायला ठेवलेलं असायचं. सारखं पाणी घालायचं, या दिवसात तर सारखं संपायचं, मग सारखं पाणी घालायचं, असं ते उद्योग असायचे. आणि दुसऱ्या बाजूला ती लेखन करायची, म्हणजे हे काम करायचे. आणि तिने भरपूर पुस्तकं केली. आणि पुन्हा पुस्तकं म्हणजे लहान नाहीत. आता ब्रह्मानंदांच्या आठवणी 450 पानाचं पुस्तक, तपस्यानंदांच्या आठवणी 362 पानाचं पुस्तक, असे तिने भाषांतर केलं. आणि स्टँडर्ड भाषांतर म्हणजे काय,
समजा एखाद्या ओळीतला एखादा शब्द अडला आणि त्याचा काही नीट अर्थ लागत नाही, तर माझ्यासारखा मनुष्य काय करतो, जाऊ दे ना, या ओळीला काही महत्त्व नाही आहे, सोडून दे ही ओळ, पुढे जातो. तिचं असं नाही. ती शोधून मग काढतो. स्वामीजींना विचारणार, मग दुसरे स्वामीजी एक होते त्यांना विचारणार, मग ते दोघांच्या अर्थाचा अजून निर्णय नाही. मग काय झालं होतं की एक स्वामीजी तिकडे म्हणजे गोकुळ वगैरे जे आहे ना त्या भागात एक वृंदावन. स्वामीजी होते. हां वृंदावन मथुरा. हा वृंदावनला एक मथुरा स्वामीजी वृंदावन. होते आणि ते डॉक्टर होते. त्यांनी पाहिला 1905 साली ते दवाखाना काढला होते. इतके वयस्कर ते होते. तर ते त्यांना मग त्यांची म्हणजे त्यांची आणि आमची ओळख अशीच झाली होती की मग ते शका काय करायचे किंवा काही लिहिलं जीवन विकासमध्ये आलं त्याने परत पाठवून द्यायचे असं. आणि मग म्हणजे अगोदर पत्राद्वारे ओळख झाली होती, कारण तिला काही एक माहिती पाहिजे होती. मग ती विचारलं की एका स्वामीजींना विचारलेलं होतं. ते म्हणाले हे वृंदावनचे स्वामीजी सांगू शकतील. मग त्यांना पत्र लिहिलं होतं. मग त्यांनी ती माहिती पाठवली होती. मग तेव्हापासून ते काय करायची, जीवनानुसार माझा लेख आला की पहिल्या प्रथम एक बुक पोस्ट करून त्यांना परत पाठवून द्यायचे. मग आम्ही काही वर्षांनी गेलो फिरायला तिकडे आणि आम्ही वृंदावनमध्ये असं जात असताना संध्याकाळच्या वेळेला एकदम रामकृष्ण मोठाची पाटी दिसली. मग टॅक्सीवाल्याला थांबवलं आणि तोपर्यंत 7:30 झाले होते. मग बंद 7ला. तर मग मी त्या दारवानाला एवढंच म्हणलं की तू स्वामीजींना फोन कर आणि एवढं सांग की पुन्हा से शकुंतला पुंडे आई आहे. त्यांनी फोन केला. बरं ते तोपर्यंत ते कार्यनिवृत्त झाले होते आणि निवृत्त लोकांच्या ह्याच्यात राहत होते. मग ते भेज दो इधर असं त्यांनी सांगितलं. मग तो घेऊन गेला आम्हाला त्यांच्याकडे. मग हो यू आर मिसेस शकुंतला पुंडे वगैरे असं करून. आणि मग ते तसे विनोदी पण होते आणि त्यांना फार वाटलं. म्हणजे ते काय म्हणाले की मला म्हणाले की मी फक्त एकदा तिला एका शब्दाचा अर्थ सांगितला, पण ती मला सातत्याने प्रसिद्ध झालेल्या प्रत्येकाचं ऑफरिंग पाठवत होती, लक्षात ठेवून म्हणून. इतकं कुणी हे मानत नाही हो म्हणे ऋण असं. ते घ्या ना मध्ये. घेतो. तर ते हे दाखवतो मी तुम्हाला आणि ते हे पुस्तक देतो ते आणि मी. त्यात ते सगळं तिचं बालपण आणि हे आहे. इथे तुम्हाला ती खोली पण दाखवतो, ती कुठे बसवत होती ते दाखवतो. तर इथे जे झाड आहे त्या झाडावर कावळीने घर बांधलं होतं आणि ती कावळी अंड उभीत बसलेली आहे आणि प्रचंड पाऊस होता. 3 दिवस ती उठली नाही अंड्यावरून. तर त्याची गोष्ट तिने लिहिलेली आहे पहिली. तर ती स्वामीजींना दाखवली. स्वामीजींनी ती गोष्ट इथे मठात जे ब्रह्मचारी होते त्या सगळ्यांना मोठ्याने वाचून दाखवली. का तर रामकृष्णांनी असं लिहिलेलं आहे एके ठिकाणी की तुम्ही अंतर्लीन व्हायचं म्हणजे काय, तर ती कावळी जशी डिम म्हणजे ह्याच्यावर बसल्यानंतर मग तिला काही नसतं, ती आकाशात बघत असते नुसती, पण तिला आकाशही दिसत नसतं, तिचं सगळं लक्ष खाली असतं. तसं लक्ष लागलं पाहिजे. तो दृष्टांत होता आणि शकाने हे लिहिलं होतं म्हणून त्यांनी सगळ्यांना वाचून दाखवलं. आणि मग नंतर मग त्याने बऱ्याच मराठीचं हे केलं. मग मी तिच्या नादाने मी पण थोडं बंगाली शिकलो आणि काही एक पुस्तक भाषांतर करीत होतो, पण राहिलं ते नंतर. आणि निवेदिताचा सांस्कृतिक विचार म्हणून 3 लिहिले मी.
बाकी म्हणजे तिच्यामुळे मग मी तिकडे हे करायला लागलो. आणि आमचं काय असायचं, आम्ही मठात जायचो दोघंजणं, लेखनविषयक काम प्रामुख्याने. म्हणजे आता मठामध्ये म्हणजे धार्मिक संस्था असो नाही तर खाजगी असो, कॉर्पोरेशन हे ते लोक खूप त्रास देत असतात. मग त्यांना ते काय करायचं. मग एकदा असं झालं की म्हणजे मठातले जे ब्रह्मचारी होते ते स्वामीजींना काय म्हणाले, तुम्ही पुंडे सरांना कशाला बोलवता, आम्ही पण पत्र लिहून देतो. मग असंच कॉर्पोरेशनमधून काहीतरी आलं होतं एक, मग त्याला रिजॉइंडर द्यायचं होतं. मग त्यांनी जो म्हणून ब्रह्मचारी असं म्हणाल त्यामुळे उत्तर लिहितो. त्याने उत्तर लिहून ठेवलं. मग 2-3 दिवसांनी मी गेलो. मग त्याने मला ते पत्र दाखवलं. मग म्हणाले कधी देता उत्तर, तर म्हणजे इथेच लिहून देतो. मग मी लायब्ररीत जाऊन बसलो आणि ते उत्तर लिहून आणलं. त्याचं स्वामीजीने त्या ब्रह्मचार्याला बोलावलं. म्हणे आता वाच मोठ्याने तुझं उत्तर. आणि मग नंतर म्हणजे हे वाच उत्तर, आता कुठलं पत्र पाठवू. जो आहे त्याने चटकन स्वामीजींना नमस्कार केला आणि लिहून गेला बरं का. आता हे मला काय मंत्रालयात मी काम करत होतो म्हणून. आणि मंत्रालयात काय माझे वडील प्राथमिक शिक्षक होते आणि पण ते खूप म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी हुशार होते. म्हणजे 7वी पास झालेल्या मनुष्य, पण बऱ्याच गोष्टी माहिती असायच्या आणि ज्ञान खूप होतं. आणि प्राथमिक शिक्षक असूनही आमच्या घरी अनेक विषयावरची पुस्तकं होती. आणि ते आमच्या भावंडापैकी माझ्यात आलेले ते वडिलांचं हे स्पिरिट. आणि त्यामुळे म्हणजे असे हळूहळू येतो म्हणून गरम करू का? घेतो नाही ते का हे घेऊन जायच्या. बरं. ते मंत्रालयात सुद्धा काय व्हायचं की काही ऑफिसर की जरी माझ्या ब्रँचची ती केस नसली तरी मुद्दाम म्हणायचे ते पुढे तू डील कर ही केस. म्हणजे हे जे दमसुट्टणकर होते ना, नंतर शिर्डी संस्थांचे हे झाले, ते माझे डेप्युटी सेक्रेटरी होते. आता मध्ये माध्यमिक शिक्षकांच्या पगाराचं युनिफिकेशन करायचं. आता ते सेकंडरी एज्युकेशनची ब्रँच आहे, तिथे सुप्रिंटेंडंट आहेत, 4 असिस्टंट आहेत, त्यांचा अंडर सेक्रेटरी आहे, असिस्टंट सेक्रेटरी आहे. पण ते काम मला दिलं त्यांनी वगैरे, ते मी करायचो सगळं. आणि त्याचं कारण एकच आहे की मला वडिलांच्या शिकवणीमुळे म्हणा किंवा काय की मुळापासून हे काम करायची सवय लागली. आणि म्हणजे हे काय आहे हे नीट समजून घेण्याची सवय लागली. आता ऑफिसच्या परीक्षा लोक 3-3 चान्सेस दिले तरी पास होत नाही. मी पहिल्या चान्समध्ये पास झालो आणि संबंध सेक्रेटरीमध्ये पहिला आलो. ते गोरे नावाचे ब्रिटिशांच्या काळातले साहेब होते आणि रिटायरमेंटला आले होते. आणि कॉन्डक्ट डिसिप्लिन अपील रूल्स हा 50 मार्काचा पेपर असायचा आणि पुस्तक म्हणाल तर 80 पानाचंच होतं. आणि त्याच्यावरचे प्रश्न ठरलेलेच असायचे. वा सरकारी नोकऱ्यांनी लाच का घेऊ नये अशा स्वरूपाचं. तर मग आता काय साधारणपणे काय लिहितात लोक, रूल्स 7A डील्स विथ दी काय अमुक असं करू. तर माझं तसं नाही. मग सरकारी नोकर जो असतो त्याला आपलं काम व्यवस्थित करता यावं म्हणून त्यांनी प्रलोभनाला बळी पडायचं नसतं. पण तुम्ही प्रलोभनाला बळायला लागलं की नियमांच्या इकडे तिकडे करणारच ना, असं मी करायचो. आणि ही माझी शाळेत असल्यापासूनची ट्रीप होती. याचं कारण असं की माझा डोळा मी 3 वर्षाचा असताना गेलेला आहे. आणि म्हणजे मला काही कळत पण नव्हतं. म्हणजे एके दिवशी बहीण ती फणेन पेटी असायची जुने घरी, असे उलटी काढायचं तो आरसा दिसतो. तर ते वेण्या घालत असतो तर मी तिथे कुठेतरी खेळत होतो. 3 पावणे 3 वर्षाचा असेल.
आणि काहीतरी झालं ती उठून गेली आणि मी आरशात बघायला लागलो. मग माझ्या लक्षात आलं की या डोळ्यात आपल्याला काळं दिसतं, त्या डोळ्यात नाही. मग मी खोलीतून बाहेर आलो आणि आईकडे जायला लागलो आणि प्रत्येकाच्या माणसाकडे बघतो. सगळ्याच्या प्रत्येक माणसाच्या दोन्ही डोळ्यात काळा गोल आहे, माझ्या डोळ्यात नाही. मग मी आईला जाऊन विचारलं. मग आई अगोदर रडायला लागली वगैरे. मग तिने सांगितलं की असं असं ते खेडेगावात काय पूर्वी डोळे बिळे आले की वैद्य वगैरे औषधं घालायचे. ते त्यात कॉन्टॅमिनेशन झालं आणि ते अनेकांचं डोळ्याला इजा झाली होती. काहींचे डोळे पूर्ण गेले असं. माझा एक वाचला असं झालं. आणि त्यामुळे वडील मला रात्री कधी वाचू द्यायचे नाही. आमची सगळी भावंड देवा घेऊन टेंबा मोठा किंवा कंदील घेऊन अभ्यास करायला बसायचं. मी एकटा नुसता बसलेला असायचो. अजिबात रात्री वाचू दिली. आणि बरं दिवसभर काय ते खेडेगावात खेळतच राहतात. आणि मग मी माझे मार्ग शोधून काढले होते अभ्यासाचे की कमीत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क सगळे व्हायचे. ते कोणत्या गावाला? मी माझं प्राथमिक शिक्षण जामखेडला झालं, नगर जिल्ह्यामध्ये. आणि नगर जिल्ह्यात एक कर्जत गाव आहे, तिथे माझं माध्यमिक शिक्षण झालं. म्हणजे असं झालं की मी वफा झालो आणि त्याच वर्षी रयत शिक्षण संस्थेचं तिथे हायस्कूल निघालं. मग ते रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल म्हणजे काय की सुरुवातीचे 1-2 वर्ष असे तसे शिक्षक होते. पुन्हा रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल म्हणजे ब्राह्मणेतरवात शिक्षकामध्ये खूप, मग विद्यार्थ्यात काही नाही होतं, शिक्षकामध्ये खूप असायचं. मी तुम्हाला सांगतो की 8वीच्या तिमाहीपासून 11वीला आमच्या वेळेला हे असायचं मॅट्रिक. 11वीच्या प्रिलिमपर्यंत माझा कधीही पहिला नंबर आला नाही. दुसरा तिसरा. आणि माझी बरोबर असलेली उत्तरंसुद्धा चूक द्यायची. मी फार भांडायचो. हेडमास्टरने निरोप पाठवला वडिलांना. वडील त्यावेळेला प्राथमिक शाळेचे हेडमास्टर होते. तुमचा मुलगा भांडतो. मग वडिलांनी मला विचारलं काय, तर मग मी त्यांना पेपर दाखवला. तर मला हा जो रायडर आहे तो मी बरोबर सोडवलेला आहे. आणि त्याने मला 0 मार्क दिले. काय 0 मार्क दिले, तर न शिकवलेल्या प्रमेयाचा आधार घेऊन सोडवलं म्हणून. असं जायचं. ते म्हणजे तुला कळलं नाही, हे बरोबर आहे, मी तुला मार्क पडलेलेच आहेत. मग ते मला म्हणाले, ही 10वीत असतानाची गोष्ट, की तू जेव्हा SSCला बसतील त्यावेळेला तुझा पेपर ज्या माणसाकडे तपासायला जाईल त्यामुळे त्या पेपरला नंबर बदललेला असतो, त्याला मास्किंग म्हणतात म्हणाले. आणि तू मुलगा आहेस का मुलगी आहे माहीत नाही, तू खेडेगावातला आहेस का शहरातला आहे माहीत नाही, तू ब्राह्मण आहेस का महार आहे माहीत नाही. त्यांच्यासमोर तू तुझा पेपर असतो. तिथे असं काही होणार नाही म्हणाले की असं म्हणून याला कमी मार्क द्या आणि जास्त द्या वगैरे. आणि मग तसंच झालं की माझा जो कॉम्पिटिटर होता त्याला 52% मार्क पडले 11वीला आणि मला 61% पडले. असं झालं ते. म्हणजे असं असायचं. पण तुम्ही आत्यांना बघितलंय का? काय गोदावरी केतकर वगैरे बघितलंय बहिणी त्या आत्या? गोदावरी केतकर आणि त्या 10 बहिणी सगळ्या आत्यांना बघितलं. हो का? अरे हो, सगळ्या आत्यांना बघितलं. एकूण एक करंबवण्यामध्ये नाही त्यांच्याकडे राहायच्या ना. अच्छा. हां, बऱ्याचशा इथे राहायच्या. मग बाकीच्या काही यायच्या, त्यावेळेला आम्ही भेटायला जायचो. दुसरी त्या मी म्हणून जी नर्मदा केतकर म्हणजे नर्मदा जोशी, प्रमोद जोशींची पत्नी. मग ते आम्ही जायचो. इथे एरंडवाड्यामध्ये राहतात ते, तिथे भेटायला जायचो. सगळ्या पुण्यामध्येच होत्या? सगळ्या पुण्यामध्ये होत्या का? सगळे होते पुण्यात. ही वसंतवाले मुंबईला होते आणि शेवटच्या काळात लोणावळ्याला येऊन राहिले होते. नंतर गोदावरी हे इथे होत्या, गुजवती इथे होत्या. त्यानंतर चंपावतीबाई इथे होत्या. मग अजून एक 2 आत्या इथे होत्या कुठल्या तरी. आणि शेवटची आत्या
तमाट्या त्या इथे होते. ह्या गोदावरी केतकरांचं म्हणजे लग्न वगैरे सगळं तिकडेच झालं. हां गोदावरी केतकर हां त्यांचं लग्न कार्य नाही नाही झालं. काहीच नाही ना. नाही. काही आता मी सांगतो ना की गोदावरी केतकरांचं लग्न झालं नाही, चंपावती केतकरांचं लग्न झालं नाही, हम्म. अजून अजून 2 आत्यांचं असं लग्न झालेलं नाही, त्या अशा 2 होत्या. हम्म. एक तर ती करमण्यात राहत होती, ती लवकरच लवकर गेली. गेले. हम्म. ते केतकर वहिनी पुस्तकासारखं एक पुस्तिका पण आहे, तुम्ही परवा मला म्हणले, हो ती कुठे असेल असू शकेल? आणि ते केतकरांचं काय झालं की ह्या उमा कुलकर्णी ज्या आहेत त्या शकुंतलाची मैत्रीण. त्यांनी ट्रान्सलेट केलंय ना ते एक पुस्तक, त्यांचं एक पुस्तक ट्रान्सलेट केलंय ना कुलकर्ण्यांनी, 4 भाषांमध्ये. हां कुलकर्ण्यांनी, लिहिलंय ते. पण भाषांतरित आहे उमा असं. कुलकर्णी मूळ लेखिका आहेत आणि त्या पुस्तकाची 4 नाही, भाषा. नाही, त्या भाषांतरकार आहेत. हा त्या काय बेळगावच्या. हा आता बेळगावात काय माहिती ना, ही एक तर तो म्हणजे कन्नड असतो किंवा मराठी असतो, पण दोघांनाही दोन्ही भाषा येतात. हो. उमा कुलकर्णी ह्या मराठी, विरूपाक्ष कुलकर्णी त्यांचे अभिमान हे पण मराठी. हेच मराठीच ब्राह्मण, हम्म. पण ते त्यांची मातृभाषा कन्नड, यांची मातृभाषा मराठी. मराठी. मराठी कन्नडी येत होतं. मग काय विरूपाक्ष कुलकर्णी टेपला डिक्टेट करायचे पुस्तक आणि मग हे ऐकून भाषांतर करायचे हां. आणि त्यामुळे भाषांतर चांगलं व्हायचं. हां. विरूपाक्ष म्हणजे उमा कुलकर्णींचे श्रीमान. हो हां. हो. विरूपाक्ष कुलकर्णी उमा कुलकर्णीची सीमा आणि त्यांना मूल बाळ नव्हतं. हम्म. म्हणून त्यांनी हे केलं. मग काय झालं की त्यांनी MA ड्रॉइंग करत होत्या त्या. शकुंतलाने पण MA ड्रॉइंगला ॲडमिशन घेतली SNDTमध्ये. बरं. तिथे त्यांची ओळख झाली. मैत्रिणी. मला म्हणाले की माझ्या वर्गात एक अशी मुलगी ती कन्नडचं मराठीत भाषांतर करायला लागली वगैरे. हम्म. मग मला उत्सुकता निर्माण झाली, कोण आहे त्यांना बोलावं घरी, असं झालं. मग त्या आल्या, त्यांचं मी पाहिलं आणि त्यांचं पहिलं पुस्तक कुणी प्रकाशित केलं तर ते आपले अडते लोक असतात ना, अच्छा. म्हणजे पैशाचं हो. हे करणारे, व्यवहार करणारे वगैरे, तर अशा एका माणसाकडे पैसे होते आणि याने कारंजांचं एक पुस्तक भाषांतर केलं, त्याने प्रकाशित करून दिलं. आता कोण विचारतंय त्याला? प्रकाशकाच्या चांगल्या आहेत. रेग्युलर कंपनीकडून आलं ते पुस्तक बाजारात जातं. नक्कीच. त्याने प्रकाशित तेवढं केलं, यांच्या प्रती यांच्या घरी पडल्या, त्या पुस्तकाच्या प्रती त्याने काय केलं कुणाला माहीत नाही. तर म्हणे मग मी त्यांना म्हटलं असं नसतं म्हटलं हे. मग दुसरी गोष्ट अशी की वंशवृक्षाचं मग त्यांनी भाषांतर केलं, मग ते वाचायला दिलं होतं. मग शकुंतलाने उमा कुलकर्णींना जवळ बसून घेतलं, हे असं नाही, हे वाक्य असं नाही, हे असं लिहायचं, हा शब्द असं नाही, याच्याऐवजी हा शब्द वापरायचा, असे वाक्यगणित सांगितलं. आणि मग त्या शिकल्या त्यातून. मग मी त्यांचं वंशवृक्ष हे म्हणलं तुम्ही माझ्याकडे द्या. म्हणलं चला. मेहताकडे गेलो. तर मेहता म्हणले याला पैसे पडतील. तर मी काही बोललो नाही. मग म्हटलं आम्ही बघू नंतर म्हटलं. मग मी पारगावकरकडे गेलो, प्रतिमा प्रकाशनच्या. तो माझा चांगला मित्र होता. माझी समीक्षा पुस्तकं त्यांनी काढली होती. त्याला मी म्हटलं तू हे पुस्तक काढ, तुला खूप पैसे मिळतील. त्याने काढलं आणि त्याला प्रचंड पैसे मिळाले. मग मेहताने नंतर सगळे छापले पुढे आणि आता मेहताच छापतात त्यांची पुस्तकं, असं झालं. पण ते हे करावं लागतं, म्हणजे कुणीतरी एक मार्ग योग्य दाखवून मार्गदर्शन व्हायला पाहिजे. तो मी दाखवतो किंवा आणि मग पुढे ते हे झालं. म्हणजे आता तर काही बघायलाच नको, ते छानच हे झालं त्यांचं. त्या रोहिणी निलकणी मी म्हटलं ना, रोहिणी निलकणी त्या बेळगावच्या, हां हां त्यांनी ते गोदावरी केतकर म्हणजे ह्याच असतात बहुतेक, हो. कारण त्यांची आजी वगैरे असं म्हटलंय त्यांनी. हो हो रोहिणी निलकणी ची आजी गोदावरी केतकर असं त्यांनी लिहिलंय. हे मुलबाळच नव्हतं गोदावरी गोदावरी- केतकर. काहीतरी वेगळ्या नात्यात नसेल.
गोदावरी केतकर अगदी चांगल्या तरतरीत होत्या बरं का अगदी. म्हणजे आमचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा सकाळच्या एका मैत्रिणीकडे मैत्रिणी त्यांनी सांगितलं की तू पुण्याला बोलवून ठेव, मला पाहायचं आहे, कोडीचं आहे. मग गेलो होतो. ती पर्वतीपाशी राहत होती आणि यांचं घर जवळ आहे. तर आल्या ते भेटायला तिथे असं गेल्या. मग मुद्दाम मला ते भेटायला मला आणि म्हणजे आपल्यामध्ये अभ्यासक अशा कोणी नव्हत्या. म्हणजे चंपावती केतकर जरी मराठीच्या प्राध्यापिका होत्या ना, काही लिहिलं नाही त्यांनी. आता त्यांनी 18वा अध्याय संपादित केला आहे. प्रस्तावना हरदबेकरांची आहे, म्हणजे त्यांची नाही आहे प्रस्तावना. असं म्हणजे ह्याला संपादनाला काही अर्थ नसतो. तुमची स्वतःची प्रस्तावना असेल, अभ्यास करून तर अर्थ असतो. मला मी शकुंतलाची पुस्तकं दाखवतो. तुमच्याकडे मग त्या गोदावरी आत्यांचा काही फोटो किंवा काही असेल का असं, म्हणजे आत्ता नाही सापडणार, पुढच्या भेटीत समजा? नाही, ते असले तर यांच्याकडेच असतील, उषाताईंकडे. माझ्याकडे काही नाही. कारण का करमवण तिकडे सापडला वगैरे मला तर देईन. काय झालं की आता म्हणजे तुमच्या लग्नात त्या असतील ना? नाही काय झालं की नाही आमच्या लग्नात तर पुढे आले नव्हते. अच्छा, गोदावरी आत्या नव्हत्या आल्या तुमच्या नव्हत्या. ह्याच्यात. अच्छा. आमच्या लग्नात फक्त शकाच्या बहिणी आल्या होत्या. हां. आणि ते म्हणजे हे तसे केतकर मंडळी ना हे अलीफ राहणारे असे फार मिक्सअप होत नव्हते. तर ते असला कुठे फोटो तर मी देईन. कारण काय माझ्याकडे एवढे पोतभर फोटो. शकाला फोटोग्राफीचा खूप नाद होता आणि माझ्याकडे अतिशय चांगला कॅमेरा होता आणि तिने खूप ठिकाणी खूप फोटो काढलेले. म्हणजे जिथे आम्ही आता हा भाग पूर्वी खूप डेव्हलप झाला नव्हता. आम्ही फिरायला जायचो. मग तिकडे एक शंकराचं देऊळ होतं. त्या देवळाच्या भिंतीतून झाड निघालं होतं आणि आम्हाला असं वाटायचं की आपण पुढच्या वेळेला आलो तेव्हा हे पडलेलं असेल, पण ते व्हायचं नाही. म्हणजे दगड आणि झाड या दोघांची जणू काही स्पर्धा चाललेली, त्याचेच तिने कितीतरी फोटो काढलेले असं जेव्हा. कारण माझ्याकडे एक कॅमेरा होता आणि त्यावेळेला असं ते फिल्म महाग होती. फिल्म धुणं सोपं होतं पण फिल्म महाग होती. म्हणजे 12 फोटो निघायचे तर ती फिल्म 20 रुपयाला असायची आणि 78 साली ते 20 रुपये म्हणजे खूप असायचे असं असायचं. पण ते तुम्हाला हे दाखवतो, तिचं पुस्तक आणि हे दाखवतो. काठी हवी आहे तुम्हाला? नाही, काठी नाही.